काय इन्फॉर्मेशन त्याने आता काय खबरदारी घेतली? साधारणपणे सकाळी 11:28 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ईमेल आय डीवरती चेन्नई स्थित एका मुलीच्या नावाने असणाऱ्या ईमेलवरून हा ईमेल आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यामध्ये असं मेन्शन करण्यात आलं होतं की जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 5 ठिकाणी आम्ही RDX प्लॅन केलेला आहे आणि तो दुपारी 2 नंतर ब्लास्ट होणार आहे. तत्पूर्वी तुम्ही सर्व नागरिक आणि कर्मचारी यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम करावं. हा मेल आलेला आपण ताबडतोब जिल्हाधिकारी महोदयांना दाखवला आणि त्यांच्या सूचनानुसार आपलं SP ऑफिसमध्ये असणारं जे आपलं बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड आहे त्यांना आपण पाचारण केलं, अग्निशमन विभागाला पाचारण केलं, त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या यंत्रणेला पाचारण केलेलं आहे आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाची आपली यंत्रणा इथं उपस्थित आहे. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाची आता तपासणी सुरू आहे. इमिजिएट आपण ताबडतोब हा ईमेल ID जो ज्या ईमेलवरून आपल्याला आले तो ताबडतोब आपण सायबर सेलला दिलेला आहे आणि सायबर सेलमध्ये जे अधिकारी आहेत त्याची ते तपासणी करण्याचं काम करत आहेत. नाही, आता ज्या साधारणपणे सगळ्यात पहिलं आपण जिल्हाधिकारी महोदयांचा कक्ष, त्यांचा अँटी चेंबर, पलीकडचा हॉल, PA सेक्शन जिथं अभ्यागत कक्ष आहे तो आणि त्यानंतर लागून असलेला आपला महसूल उपजिल्हाधिकाऱ्यांचा विभाग हे सगळी तपासणी केलेली आहे. इथं अजून आपल्याला काही आढळून आलेलं आहे. एक तर साधारणपणे आता इथं आपल्याकडे CCTV नेटवर्क आहेच आहे, त्याला आपल्याला अजून जास्त कसं क्लोज मॉनिटर करता येईल याच्यावरती आपण लक्ष देणार आहोत, जेणेकरून कुठलीही व्यक्ती एखादी, आता हे नागरिकांसाठीचं कार्यालय आहे, इथं आल्यानंतर ते कुठलीही गोष्ट सोबत आणलेली पाठीमागं ठेवून जाणार नाहीत. ह्या गोष्टीची आपण काळजी घेणं इथून पुढे आपण जास्त मॉनिटर करणार आहोत. नाही, आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयासाठी हा आलेला होता, त्यामुळे आपण प्रामुख्यानं पोलीस यंत्रणेला कळवलेलं आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच आपली ही तपासणी आपण सुरू ठेवलेली आहे.